वेळात ही विमानं अंबाला एअरबेसवर उतरणार आहेत। राफेलला सुखोई विमानांचं सुरक्षा कवच देण्यात आलेलं आहे। भारतीय हद्दीत दाखल झाल्यानंतर त्यांना हे विमानांचं कवच देण्यात आलंय। काही क्षणातच ज्या विमानांची गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षा होती ती राफेल विमानं भारत भूमीवर पोहोचणार आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय अंबालातून। अंबालात आता या विमानांच्या स्वागताची तयारी सुरू आहे। तर भारतात ज्या वेळेला भारतीय हवाई हद्दीत ही विमानं दाखल झाली त्यावेळची दृश्य सुद्धा आपण पाहतोय। त्यांच्या दोन्ही बाजूला सुखोई विमानांचं कवच सुरक्षा कवच देण्यात आलेलं आहे। 5 राफेल विमानं भारतीय हद्दीत दाखल झाली आहेत। काही क्षणातच राफेल आता भारतीय अंबाला या एअरबेस उतरणार आहेत। भारतीय वायुदलाचा हा एअरबेस आहे आणि तिथं वायुदलाचे प्रमुख सुद्धा उपस्थित आहेत। गेल्या काही महिन्यांपासून या विमानांबद्दल अनेकदा चर्चा झाली, आरोप प्रत्यारोप झाले, मात्र आता बहुप्रतीक्षित अशी ही राफेल विमानं भारतीय हद्दीत दाखल होणार आहेत। भारतीय वायुदलाची ताकद त्यामुळे वाढणार आहे। गेल्या काही दिवसांपासून भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना अतिशय महत्त्वाची आहे, कारण ही राफेल विमानं मिळण्यासाठी आणखीन उशीर होणार होता। मात्र भारताने फ्रान्सला विनंती केली होती आणि त्यानंतर तातडीने ही विमानं एकूण 36 विमानांचा करार झाला। त्यापैकी 5 विमानांचा पहिला ताफा भारतीय हवाई हद्दीत दाखल झालेला आहे आणि आता काही वेळातच वायुदलात या विमानांचा समावेश केला जाईल। एक मोठा सोहळा या निमित्तानं अंबालामध्ये पार पडणार आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर माजी निवृत्त लष्करी अधिकारी, माजी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सर, राफेल विमानं 5 विमानं आता भारतीय हवाई हद्दीत दाखल झालेली आहेत। काही वेळातच ती अंबाला इथं लँड करतील आणि त्यानंतर वायुदलात त्यांचा समावेश केला जाईल। कशा पद्धतीनं हा सोहळा असेल किंवा ही प्रक्रिया नेमकी कशी असते? एखादं नवीन अस्त्र ज्या वेळेला आपल्या भात्यात येतं त्यावेळेला त्याचा समावेश सैन्यात करण्याचं नेमकी काय प्रक्रिया असते? हेमंत महाजन आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र सध्या जी माहिती येते त्यानुसार अंबाला एअरबेसवर ही विमानं काही वेळातच उतरतील। खरं तर परवा ही विमानं फ्रान्समधून त्यांनी उड्डाण घेतलं होतं भारतात येण्यासाठी। त्यानंतर UAEमध्ये फ्रान्सच्या एका एअरबेसवरती एक दिवस त्यांनी हॉल्ट केला आणि आज सकाळी पुन्हा एकदा UAEमधनं या विमानांनी उड्डाण भरले आणि आता ती भारतीय हवाई हद्दीत दाखल झाली आहेत। भारतीय वायुदलाची ताकद वाढवणारे राफेल फायटर जेट भारताच्या हवाई हद्दीत दाखल झालेत। पुढील काही तासांमध्ये भारत भूमीवर ही विमानं उतरतील। अंबाला एअरबेसवर राफेल विमानांच्या स्वागतासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। भारतात दाखल होणाऱ्या राफेल विमानांना वायुदलाकडून वॉटर सॅल्यूट देण्यात येणार आहे। वायुदलात नव्याने किंवा एअरबेसवर पहिल्यांदाच दाखल होणाऱ्या फायटर जेटचं वॉटर सॅल्यूट देऊन स्वागत केलं जातं। दरम्यान या सोहळ्यासाठी वायुदल प्रमुख RKS भदौरिया अंबाला एअरबेसवर उपस्थित असणार आहेत। दरम्यान राफेल फायटर जेटनी UAEमधून काही वेळांपूर्वी उड्डाण केलं असल्याची माहिती आहे। आणि आपल्याबरोबर पुन्हा एकदा हेमंत महाजन जोडले गेलेले आहेत। माजी ब्रिगेडियर आहेत ते आणि त्यांच्याबरोबर आपण पुन्हा एकदा संपर्क साधलेला आहे। सर, ही विमानं आता काही वेळातच अंबाला एअरबेसवर दाखल होतील। तिथं आल्यानंतर त्यांचं भारतीय वायुदलात त्यांचा समावेश केला जाणार आहे। एखादं नवीन अस्त्र किंवा एखादं नवीन विमान ज्या वेळेला सैन्यात दाखल होत असतं त्यावेळेला नेमकी प्रक्रिया काय असते? असं आहे, प्रक्रियेचे 2 भाग म्हणता येतील। एक म्हणजे लढाईच्या दृष्टीने आणि दुसरं म्हणजे सेरेमोनियल, म्हणजे त्यांचं स्वागत करण्याकरता। स्वागत करण्याकरता अर्थातच त्यांना आलं की त्यांना सल्यूट दिला जाईल, त्या विमानाचं पूजा केली जाईल, कारण आपण जसं शस्त्र असतं शस्त्राची आपण दशकाच्या करतो, कारण ते आपलं रक्षण करतो। तर तशा प्रकारचे तसे सोहळा तर नक्कीच होतील आणि हवाई दल प्रमुख स्वतः त्या पायलटना भेटतील,
त्यांचं अभिनंदन करतील की तुम्ही जवळजवळ 5-6 हजार किलोमीटरचा प्रवास करून स्वतः हे विमान चालवून आणून 2 दिवसाच्या आत तुम्ही फ्रान्समधून इथे येऊन पोहोचलेला आहात. तर तो सेरेमोनियल एक भाग झाला. आणि दुसरा जो भाग आहे तो लढाई करतात तयारी. तर आता तिथे आल्यानंतर अर्थातच ही विमानं अंबालामध्ये तैनात केली जाणार आहेत आणि ही पाकिस्तानच्या विरुद्ध सुद्धा वापरता येतील आणि दुसरं चीनच्या विरुद्ध सुद्धा वापरता येतील. सध्या चीनच्या बरोबर मध्ये जो आपला स्टँड अप चाललेला आहे आणि अशी जी माहिती आलेली आहे की त्याचं 30-40 हजार सैन्य लडाखच्या काही भागामध्ये गोळा झालेला आहे. त्याच्यामध्ये रणगाड आहेत, ज्याच्यामध्ये चिलखत आहेत. त्याच्या पुढे ही विमानं उड्डाण सुरू करतील आणि ज्या टार्गेटवरती त्यांना जायचं आहे त्याची रेखी म्हणजे त्याची टेहाळणी करतील आणि ज्याला टार्गेट प्लॅनिंग म्हणतात की आता या राफेल विमानावरती वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र असतात. एक हवेतून हवेमध्ये मार करण्याकरता 300 किलोमीटर दूर असलेलं विमान सुद्धा राफेल हे पाडू शकतं. त्याची प्रॅक्टिस केली जाईल. त्याच्याशिवाय जे टार्गेट शत्रूची जी जमिनीवरती असतात म्हणजे रणगाडे असो की चिलखती गाड्या असो की अॅम्युनिशन चे मोठे साठे असो की तेलाचा मोठा साठा असो की ब्रह्मपुत्रा नदी जी तिबेटमध्ये वाहते त्याच्यावरती असलेले ब्रिजेस असो, तर कुठल्या टार्गेटवरती कुठल्या शस्त्राचा वापर करायचा याची सुद्धा प्रॅक्टिस केली जाईल. त्याच्याशिवाय या विमानाचा पल्ला म्हणजे रेंज ही खूप जास्त आहे. म्हणजे 2,500-3,000 हजार किलोमीटर एवढं ते आत शत्रूच्या प्रदेशात जाऊ शकतं. तर त्याच्यामुळे तिबेट किंवा चीनचा जो तिबेटचा भाग आहे तिथे चीनी सैन्याचं कुठलंही टार्गेट असेल तर त्याच्यावरती ते जाऊन हल्ला करू शकतं. आणि एवढंच नव्हे तर ते हवेच्या हवेतच त्यांचं जर फ्युएल कमी झालं असेल तर पेट्रोल एव्हिएशन फ्युएल जे विमानात भरलं जातं ज्याच्यामुळे विमान उड्डाण करतं ते जर कमी झालं असेल तर हवेतल्या हवेतच त्याची भरणी ही करता येते. त्यामुळे अनेक तास हे विमान जमिनीवरती न उतरता आकाशातल्या आकाशातच वेगवेगळ्या कामं करत असतं. तर या सगळ्यांची जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस आता येणाऱ्या दिवसामध्ये केली जाईल, ज्याच्यामुळे ऍक्च्युली युद्धभूमीचा अभ्यास हा तुम्हाला करता येईल आणि ज्यामुळे त्यांची जी सक्षमता आहे ती वाढेल. आणि दुसरं असं असतं की आता ही 5 विमानं आलेली आहेत ती काय स्वतःहून एकट्याने काम करत नाहीत. त्यांच्या बरोबर काम करायला इतर विमानं सुद्धा असतात. तर जी अनेक कामं त्या एअरबेस वरनं केली जातात. एक म्हणजे शत्रूच्या विमानाला पडताळून लावणं ज्याला एअर टू एअर कॉम्बॅट असं म्हटलं जातं किंवा शत्रूच्या आत जाऊन त्याच्यावरती बॉम्बचा वर्षाव करणं त्याला फायटर बॉम्बर विमानाचं काम म्हटलं जातं किंवा फायटर एअरक्राफ्ट की जी विमानं जाऊन शत्रूच्या हलणाऱ्या किंवा स्टेशनरी टार्गेटवरती फायर करतात. या सगळ्या कामाची त्यांना एक टीमच्या बरोबर प्रॅक्टिस करावी लागते. आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेला आपण हल्ला केला होता दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प वरती बालाकोट मध्ये त्यावेळेला 12 विमानं एकत्र होती. त्यामधली फक्त 4 ही ऍक्च्युअली हल्ला करण्याकरता गेली होती. 4 ही त्यांचं रक्षण करत होती आणि 2 जी आहेत ती शत्रूच्या इतर गोष्टींवरती लक्ष ठेवून होती. तर अशा प्रकारचं हे टीम वर्क असतं. तर हे सगळं टीम वर्क किंवा ज्याला एक्सरसाइज म्हटली जाते अगदी ही आता येणाऱ्या काळामध्ये सुरू होईल. त्यामुळे त्यांना एका टीम मधून काम कसं करायचं याचं प्रशिक्षण त्यांचं हे पूर्ण केलं जाईल. अगदी सर, अजून एक असा मुद्दा आहे की आता राफेल ज्या स्थितीमध्ये इथे दाखल झालेली आहे ती स्थिती अतिशय महत्त्वाची आहे. कारण एकीकडे चीन बरोबरचा तणाव वाढलेला आहे तर दुसरीकडे पाकिस्तान पण सीमेवर कुरापती त्यांच्या सुरू आहेत. दुसरीकडे असं आहे की आपल्याकडे जी अगोदर विमानं होती मिग असेल, आता त्या मिगला फ्लाईंग कॉफिन असंही म्हटलं जात होतं कारण मिगचे बरेच ॲक्सिडेंट्स झाले. आत्ताच्या घडीला आपल्या वायुदलात एक सुखोई आणि मिराज वगळता तशी कारगर रेंज असलेली शस्त्र नव्हती किंवा विमानं नव्हती. या राफेलच्या येण्याने कितपत फरक पडेल आपल्या ताकदीमध्ये? राफेलच्या येण्यामुळे आपली क्षमता नक्कीच वाढेल. तुम्ही जो मिगचा उल्लेख केला, मिग 21, 23 किंवा 25 याच्या आपल्याकडे 10 स्क्वॉड्रन्स आहेत आणि या स्क्वॉड्रन्स आता अतिशय म्हाताऱ्या झाल्या तर त्याची बदली आता लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस हे करणार आहे. परंतु दुर्दैवाने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड जे आहे त्या वेगाने त्या तेजसची निर्मिती करत नाहीये. तर आशा करूया की पुढच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये ही सगळी मिग विमानं यांची बदली तेजसनी केली जाईल. तर त्याच्यामुळे आपली युद्ध क्षमता एका लेवलला वाढेल. दुसरा जो तुम्ही उल्लेख केला, आपली अजून 10 स्क्वॉड्रन्स जी आहेत ती आहेत मिराज आणि जग्वार विमानांची. ही सुद्धा यांचं सुद्धा वय बऱ्यापैकी झालेलं आहे. त्यांचं आता मिड लाईफ अपग्रेडेशन सुरू आहे. म्हणजे अजून त्यांचं आयुष्य 10 वर्षांनी वाढवण्याकरता
त्यांचे काही पार्ट्स, काही एव्हिओनिक्स, काही शस्त्र ही बदली केली जात आहे. त्याकरता 2 ते 2.5 वर्ष एवढा कालावधी लागू शकतो. आशा करूया की हे आधुनिकीकरण सुद्धा मिराज आणि जगवारचं 2-2.5 वर्षामध्ये पूर्ण केलं जाईल. आणि जोपर्यंत सुखाईचा प्रश्न आहे, आपल्याला कल्पना आहे की सुखाईचे पण 5-6 ऍक्सिडेंट झाले होते, त्यामुळे त्यांची पण क्षमता थोडी कमी झालेली होती. तर त्याकरता ज्यावेळेला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी लडाखच्या भेटीला गेले होते 2-3 आठवड्यापूर्वी, त्यावेळेला एक बातमी आली होती की आपण 30 ते 35 सुखोई विमानं म्हणजे विकत घेणार आहोत रशियाकडनं, जे त्यांच्या ओरिजिनल निर्मिती आहे. म्हणजे ज्या विमानांचा लॉस झाला होता आपल्या ऍक्सिडेंटमुळे किंवा इतर कारणामुळे, ती आपण भरून काढणार आहोत आणि ती सुद्धा पुढच्या 1-2 वर्षामध्ये होण्याची क्षमता आहे. जोपर्यंत राफेलचा प्रश्न आहे, राफेल हे अत्याधुनिक आहे. म्हणजे हे एक अष्टपैलू विमान आहे, ऑलराऊंड विमान आहे, मल्टी रोल एअरक्राफ्ट आहे. आणि असं म्हटलं जातं की एक राफेल विमान हे 2 किंवा 3 सुखोई विमानांचं काम एकाच वेळेला करू शकतं. कारण त्याची रेंज, त्याचा पल्ला, त्याच्यावरती असलेली शस्त्र, जमिनीवरती बॉम्ब टाकण्याची क्षमता, हवेमध्ये दूरवरूनच शत्रूच्या विमानांना मारण्याची क्षमता, हवेमध्ये खूप वेळ राहण्याची क्षमता, अनेक त्यांच्या आहेत. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की जे राफेल अंबालामध्ये असतील तर ती तिबेटच्या कुठल्याही भागावरती जाऊन हल्ला करू शकतात. आणि तिबेट जवळजवळ 3,500-4,000 हजार किलोमीटर त्याची लांबी रुंदी आहे. आणि याच्याशिवाय हेच अंबालामध्ये असलेलं विमान सुद्धा हल्ला करू शकतं पाकिस्तानच्या कुठल्याही टार्गेटवरती. म्हणजे या विमानाची क्षमता ही किती चांगली असेल याचं आपल्याला उदाहरण आहे. आणि आपल्याला आता राफेल, आपल्याकडे टोटल 36 राफेल येणार आहेत आणि त्याच्यातली निम्मी राफेल जी आहेत एक अंबालावरती स्थित होतील, जिथे ते लडाखच्या सीमेवरती काम करतील. कारण सध्या जी भारत चीन सीमा आहे ती 3 ठिकाणी लागलेली आहे. तर लडाख हिमाचल प्रदेशला लागलेली जी सीमा आहे तर त्याचं रक्षण राफेल विमानं करतील की जी अंबालामध्ये स्थित आहेत. परंतु जी भारत चीन सीमा लागलेली आहे सिक्कीमला आणि अरुणाचल प्रदेशला, तर त्याचे रक्षण करण्याकरता पश्चिम बंगालमध्ये हाशिमारा म्हणून हवाई दलाचा एक एअर बेस आहे. उरलेली राफेल विमानं ही तिथे तैनात केली जाणार आहेत. ज्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये लढाईचा कुठलाही प्रसंग आला चीनशी किंवा सिक्कीम मध्ये, सिक्कीम हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला आठवत असेल की जो डोकलामचा इश्यू झाला होता तो सिक्कीमच्या जवळच झाला होता की जिथून सिलिगुडी कॉरिडॉर. अगदी सर, आम्ही पुन्हा तुमच्याकडे येतोय. मात्र एक ब्रेकिंग न्यूज येते. राफेल विमान आता अंबाला एअरबेसवर दाखल झालेली आहेत. ज्या क्षणाची आपल्याला प्रतीक्षा होती, गेल्या काही महिन्यांपासून, खरं तर वर्षांपासून या क्षणाची प्रतीक्षा होती आणि ही राफेल विमानं आता अंबाला एअरबेसवर दाखल झालेली आहेत. 3 दिवसांचा हा प्रवास आता संपलेला आहे. फ्रान्समधून परवा या विमानांनी उड्डाण केलं होतं. 1 दिवस ही विमानं UAE मधल्या फ्रेंच एअरबेसवर उतरली होती. तिथं रिफ्युलिंग झाल्यानंतर आता ही विमानं पुन्हा एकदा सकाळच्या सुमारास UAE मधनं उड्डाण भरलं आणि आता ती अंबाला एअरबेसवर दाखल झाली आहेत. ज्याचा आपण उल्लेख केला की वॉटर सॅल्यूट आता त्यांना तिथं दिला जाणार आहे. एक छोटेखानी समारंभ तिथे पार पडला जाईल आणि त्यानंतर राफेल विमानं ही भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील केली जातील. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहताय. राफेलच्या स्वागताला सुखोई विमानं सुद्धा भारतीय हवाई हद्दीत त्यांच्या शेजारून उडत होती आणि आता ही 5ही राफेल विमानं अंबाला एअरबेसवर दाखल झालेली आहेत. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहताय. ही ताजी दृश्य आपण पाहतोय अंबाला एअरबेसवरची. काही वेळातच या 5ही विमानांचं स्वागत भारतीय हवाई दल प्रमुख RKS भदौरिया करतील आणि त्यांना वॉटर सॅल्यूट दिला जाईल. एक प्रथेनुसार नेहमी प्रत्येक विमान ज्या वेळेला भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होत असतं त्यावेळेला हा समारंभ, छोटेखानी समारंभ केला जातो. त्या समारंभाला आता काही वेळातच सुरुवात होईल. मात्र आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहताय. राफेल विमानं अंबाला एअरबेसवर दाखल झाली आहेत. आपण पुन्हा एकदा हेमंत महाजन यांच्याकडे जाणार आहोत. मात्र आपण आत्ता जी माहिती आपल्या समोर येते त्यानुसार राफेल विमानं अंबाला एअरबेसवर दाखल झालेली आहे आणि या क्षणाला ही विमानं दाखल झालेली आहेत आणि काही वेळातच त्यांना आता भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील केलं जाईल. त्यासाठीचा एक छोटेखानी समारंभ पार पडणार आहे. स्वतः एअर चीफ मार्शल RKS भदौरिया अंबाला एअरबेसवर दाखल झालेले आहेत. त्यानंतर यापैकी काही विमानं, 5 पैकी 2 किंवा 3 विमानं पश्चिम बंगालच्या एअरबेसवर तैनात केली जातील. दोन्ही एअरबेस चीन सीमेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ही 5 विमानांचा जो ताफा आहे तो
2 भागात विभागला जाईल आणि एक जो ताफा आहे तो पश्चिम बंगालच्या एअरबेसवर असेल, तर दुसरा ताफा हा अंबाला एअरबेसवर असणार आहे. आणि जसं आत्ता काही वेळापूर्वीच हेमंत महाजन निवृत्त ब्रिगेडियर त्यांनी आपल्याला सांगितलं की अंबालामधून ही विमानं तिबेटच्या आसपासचा परिसर, संपूर्ण जवळपास तिबेटचा परिसर, इतकी त्यांची मजल वेलोसिटी आहे, इतकी त्यांची क्षमता आहे की अंबाला एअरबेसवरून उड्डाण करून ते तिबेटच्या परिसरापर्यंत जाऊन तिथे बंबार्डिंग करून पुन्हा एकदा ती अंबाला बेसवर येऊ शकतील. त्याचबरोबर अंबाला एअरबेसवरून पाकिस्तानच्या पूर्ण जो टापू आहे तो सुद्धा या विमानांच्या कारगर रेंजमध्ये येणार आहे. त्यामुळे भारताच्या वायुदलाची जी क्षमता आहे ती या विमानांच्या सामील होण्यामुळे नक्कीच वाढलेली आहे आणि बहुप्रतीक्षित अशी ही 5 राफेल विमानं आता अंबाला एअरबेसवर दाखल झालेली आहेत. खरं तर गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन दरम्यानचा जो तणाव आहे, या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची ही घटना मानली जाते. मनोधैर्याचा हा जो माइंड गेम असतो कुठल्याही युद्धामध्ये, त्या मनोधैर्याच्या दृष्टीनं ही घटना अतिशय भारतीय वायुदलासाठी मनोधैर्य उंचावणारी अशी असणार आहे. त्याचबरोबर चीनी सैन्याचं मनोधैर्य खच्ची करणारी अशी ही घटना आहे. 5 राफेल विमानं अंबाला एअरबेसवर दाखल झालेली आहेत. खरं तर परवा या विमानांनी फ्रान्सवरून उड्डाण केलं होतं. जवळपास 7,500 किलोमीटरचा पल्ला गाठून ही विमानं भारतात दाखल झालेली आहेत. काल ही विमानं UAEच्या फ्रेंच एअरबेसवर उतरली. तिथं काही काळ त्यांनी विमानांची पाहणी केली. त्यानंतर पुन्हा एकदा इंधन भरून या विमानांनी उड्डाण भरलं आणि आज ही विमानं भारतात दाखल झालेली आहेत. 5 राफेल विमानं भारतीय अंबाला एअरबेसवर दाखल झाली आहेत. या घडीची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहत आहे.